मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 50%हून अधिक पाणीसाठा। मे जून महिन्यामधील पावसामुळे धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ। मागच्या वर्षी याच वेळेला केवळ 8.59% पाणीसाठ्याची नोंद। म्हाडाच्या संक्रमण शिबिरांची 31 विकासकांकडून 230 कोटी रुपयांचं भाडं थकीत। वसुलीसाठी म्हाडाकडून सुनावणी सुरू। थकीत रक्कम न भरल्यास 15 दिवसांमध्ये गुन्हे दाखल केले जाणार। मुंबई कस्टम झोन 3च्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर अनेक मोठ्या तस्करांना अटक केली। 3 विविध प्रकरणांमध्ये गांजा, प्राण्यांचे जिवंत आणि मृत नमुने, सोन्याची तस्करी उघड। दिव्यांगांसाठी राखीव डब्यामध्ये इतर प्रवाशांची घुसखोरी। 1 जानेवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये तब्बल 43,000हून अधिक वेळा घुसखोरीच्या तक्रारी। मुंबईतल्या भायखळा प्राणी संग्रहालयामध्ये 1 वर्षामध्ये 50 प्राण्यांचा जन्म, 25 प्राण्यांचा मृत्यू। 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 दरम्यानची आकडेवारी आरटीआय माध्यमातून समोर। राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। पुणे जिल्ह्यामधल्या घाटमाथ्यावर आज आणि उद्या हवामान खात्याचा रेड अलर्ट। पवना धरणाच्या सांडव्यावरून 400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारा पवना धरण 72% भरलं। कोंढव्यामधल्या अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। स्प्रेचा वापर झाल्याचे पुरावे नाहीत। तरुणांना मी परत येईन मजकूर लिहिल्याचा दावाही खोटा ठरल्याची पुणे पोलिसांची माहिती। तरुणीनंच घरी बोलावल्याचंही उघड। पोलिसांकडून तरुणी आणि आरोपीची समोरासमोर चौकशी। दरम्यान पोलिसांकडून तरुणाला पुणे शहराबाहेर जाण्यास मनाई।